राज्यभरात एमआयएमच्या पतंगानं उंच उंच भरारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ओवीसी यांच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीमध्ये 1,400 जागा जिंकलेल्या आहेत आणि सर्वांनाच धक्का दिलाय। एमआयएमचे सर्वाधिक 33 नगरसेवक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलेत। मालेगावमध्ये 21, नांदेडमध्ये 13, धुळ्यामध्ये 10, मुंबईमध्ये 7, सोलापूरमध्ये 8 आणि ठाण्यामध्ये 5, अमरावतीमध्ये 11 आणि नागपूर परभणीमध्ये प्रत्येकी 1 उमेदवार निवडून आलेला आहे। मुंबईतील मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये समाजवादी पक्षाचे 6 ते 7 नगरसेवक अनेक वर्ष निवडून येत असतात। अबू असीम आझमी आणि रईस शेख या 2 आमदारांच्या वादामध्ये पक्षाचं मोठं नुकसान झालं। पक्षाचा मुस्लिम बहुल भागातील जनाधार कमी झाला। ही जागा एमआयएमने घेतलेली आहे। आपण एकदा ग्राफिक्समधून पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 नगरसेवक एमआयएमचे निवडून आले। मालेगावमध्ये 21 नगरसेवक विजयी झाले। नांदेडमध्ये 13 नगरसेवक विजयी झालेत। धुळ्यामध्ये 10 नगरसेवक, तर सोलापूरमध्ये 8 नगरसेवक विजयी झाले। मुंबईमध्ये 7, अमरावतीमध्ये 11, ठाण्यामध्ये 5 नगरसेवक विजयी झालेले आहेत, तर नागपूरमध्ये 1 आणि परभणीमध्ये 1। तर एमआयएमला हे मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यांनी सर्वांनाच धक्का दिलाय।